आता काय ठोस निर्णय होणार आहे का? असं आहे की त्याच्यानंतर मी राज्याच्या विधानसभेमध्ये त्याची वस्तुस्थिती मांडली होती की कशा प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली. कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग ऍफिडेव्हिट्स आम्ही केले, परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला. नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं. आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे. दिलीप लास्ट क्वेश्चन आणि शेवटचं मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ.